नमस्कार. आदेश महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकमध्ये एक संयुक्त सभा पार पडली. त्यामध्ये राज ठाकरे यांचं भाषण आकर्षणाचा मुद्दा ठरलं. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये वापरलेले मुद्दे हे आत्ताचे सत्ताधारी करू शकतात का, यावरती आपण पाहणार आहोत. तर राज ठाकरे यांनी ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती 2012 ते 2017 या काळामध्ये नाशिक महानगरपालिकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. त्यावेळेला राज ठाकरे यांनी बोलताना म्हटलं की आम्ही घनकचरा व्यवस्थापन, बोटॅनिकल गार्डन, ट्रॅफिक गार्डन, उत्तम रस्ते, त्या रस्त्यांमध्येही कॉन्ट्रॅक्टर्सना राज ठाकरे यांनी बोलवलं आणि सांगितलं की कुणीही जर तुमच्याकडे पैसे मागितले, म्हणजे स्टँडिंग नगरसेवकांनी जर कुणीही पैसे मागितले तर तुम्ही माझ्याकडे या, परंतु जेवढा निधी तुम्हाला मिळतो आहे, ज्या रस्त्यासाठी अलर्ट झालेला निधी आहे तेवढ्या निधीमध्ये ते रस्ते चांगले बनवणं हे तुमचं काम आहे. त्यात मला कोणतीही हयगय चालणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला पावसाळा सुरू झाला आणि इतरत्र खड्ड्यांच्या बातम्या सुरू होतात, त्यावेळेला पत्रकारांना नाशिकमध्ये खड्डे पडलेत याच्या बातम्याच मिळत नाहीत. त्याच्यानंतर नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न होता. धरणापासून डायरेक्ट नाशिक शहराला पाईपलाईन टाकण्याचं काम सत्ता काळात मनसेने केलं. मनसेनं काम काय काय केलं हे सांगायचं काम राज ठाकरे यांनी केलं. आणि त्याचं एक छोटं उदाहरण म्हणून, एक जे राज ठाकरे यांच्या मनातलं बोटॅनिकल गार्डन, ज्यांनी महानगरपालिकेचा पैसा न वापरता ते CSR फंडामार्फत, रतन टाटांच्या मार्फत ते करून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. त्याच्यानंतर जवळपास सुमारे 750 कोटीचं कर्ज नाशिक महानगरपालिकेवरती होतं. ते कर्जमुक्त करण्याचं काम राज ठाकरे यांच्या मनसेने सत्ता काळामध्ये केलं. ही कामं राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आणि मी त्याचं एक छोटंसं उदाहरण आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय बोटॅनिकल गार्डनचा, तोही पहा. प्रवेशद्वारावर फुलपाखराची सुंदर प्रतिकृती, 3 किलोमीटरचा प्रशस्त सायकल ट्रॅक, वनोद्यान, रानवाटा, विश्रांती स्थळं, बालोद्यान, वन्य प्राण्यांच्या हुबेहूब हलत्या प्रतिकृती, निसर्गाच्या सान्निध्यातला खुला रंगमंच आणि अरण्याच्या कथा सांगणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो. झपाट्यानं लोकप्रियता मिळवणारं हे वनोद्यान म्हणजे पर्यटकांचं नवं आकर्षण बनलेलं आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. हे एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या पॉलिटिकल पक्षाचा नेता कोणत्याही निधी जो ह्याचा महानगरपालिकाचा किंवा त्या अथॉरिटीचा, गव्हर्नमेंट अथॉरिटीचा पैसा न वापरता केवळ CSR फंडातून एवढं छान गोष्ट उभारू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने वस्तू संग्रहालयही उभारलं. त्याच्यामध्ये ऐतिहासिक वस्तूंचं संग्रहालय होतं. असं सगळी कामं राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली. म्हणजे 2012 ते 2017 केवळ 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावरती आज 2026 उजाडला आहे. आणि त्यावेळेलाही राज ठाकरे त्यांच्या कामाच्या जोरावरती मतं मागत होते. हा मुद्दा प्रकर्षाने आकर्षणाचा होता. आणि आता आपण पाहणार आहोत की हेच 2017 ते 2022 या काळामध्ये सत्तेत असलेलं, एक मुद्दा सांगायचा राहून गेला. 2012 ते 2017 काळामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाने कुंभमेळाही यशस्वी करून दाखवला. त्या कुंभमेळा यशस्वी केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा पुरस्कार मिळाले. त्यांचा गौरव करण्यात आला. अगदी योग्य व्यवस्था, कोणतेही गडबड न झालेली होती त्या कुंभमेळ्यामध्ये. एवढं सुरेख व्यवस्थापन केलं होतं त्यांनी. सांगायचा मुद्दा हाच की राज ठाकरे यांनी 2012 ते 2017 या काळामध्ये त्यांनी जे जे काम केलं
ते त्या कामाच्या जोरावरती त्यांनी मतं मागण्याचा प्रयत्न केला. आणि 2017 ते 2022 या काळात नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाला भरघोस मतं दिली आणि त्या मतांच्या जोरावरती सत्ता स्थापन झाली भारतीय जनता पक्षाची. आणि भारतीय जनता पक्षामध्ये 2017 ते 2022 या काळामध्ये कोणती कामं केली, असं काय नाशिक शहरासाठी ठोस केलं, ज्या मेट्रोची नाशिककरांनी ना आश्वासनं देण्यात आली, ती मेट्रोचं काम काय झालं. नाशिककरांना सांगण्यात आलं होतं की आम्ही हे शहर दत्तक घेतो. त्या दत्तक शहराच्या पित्यांनी नाशिक शहरासाठी काय केलं हे 2017 ते 2022 या काळामध्ये सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष अशी कामं सांगू शकतो का, आणि येणाऱ्या काळामध्ये सांगेलही का. कारण की निवडणुकीला 15 जानेवारीपर्यंत वेळ आहे. आणि या काळामध्ये भारतीय जनता पक्ष त्यांनी 2017 ते 2022 या काळामध्ये काय अशी ठोस कामं केली नाशिक महानगरपालिकासाठी, यावरती मतं मागेल का. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि एखाद्या व्यक्तीने जर काम केलं असेल, एखाद्या माणसाने काम केलं असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे किंवा कोणत्याही धर्माचा असू दे, जर त्याने काम केलं असेल तर त्याला मत द्यायला विसरू नका. तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला जी मीडिया प्रश्न विचारत नाही, जे प्रमुख प्रश्न आहेत, जे प्रमुख मीडिया आहे तो प्रश्न विचारत नाही आहे, तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला ते करण्यास प्रोत्साहित करतं, आम्हाला ते करण्यासाठी पाठिंबा देतं. म्हणून इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.